आता आपण पाहू हीट अँड टेम्परेचर. त्याबद्दल सगळ्यात अगोदर हीटचा कन्सेप्ट समजून घेऊ. हीटला म्हणतो आपण उष्णता. आता हीट म्हणजे काय देखो, समजा एखादी बॉडी आहे, ही बॉडी गरम आहे की थंड आहे हे आपल्याला कधी माहित पडणार, जेव्हा आपण या बॉडीजवळ जाणार. बॉडीजवळ गेल्यावर जर आपल्याला माहित पडलं की बॉडी गरम आहे, हॉट आहे, हॉट बॉडी आहे, म्हणजे काय, त्यामध्ये उष्णता जास्त आहे, हीट जास्त आहे. हीट जास्त आहे म्हणजे ती बॉडी कशी राहणार, हॉट. आणि जर आपल्याला समजलं की ती बॉडी थंड आहे, थंड आहे म्हणजे काय, हीट कमी आहे. हीट कमी आहे म्हणजे आपल्याला काय माहित पडणार, ती बॉडी थंड आहे, कोल्ड बॉडी आहे. म्हणजे हीट म्हणजे काय सांगता येईल, हीट म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ज्यामुळे तो पदार्थ किंवा ते वस्तू, ते सबस्टन्स हॉट म्हणजे गरम किंवा थंड आहे याची जाणीव होते. म्हणजे एखादा पदार्थ थंड आहे किंवा गरम आहे याची जाणीव करून देणाऱ्या भौतिक राशीला, फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो हीट. ते हीट म्हणजे काय झालं, एखादा पदार्थ उष्ण आहे म्हणजेच गरम आहे किंवा थंड आहे याची जाणीव करून देणाऱ्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणत असतो हीट. हीट हे काय, हा एक एनर्जीचा प्रकार आहे. इट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे ऊर्जेचा प्रकार आहे. आणि आपल्याला एनर्जी म्हणजे माहित आहे, एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे कार्य करण्याची क्षमता. कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय असते, हीट. एनर्जी म्हणजे हीट काय, एनर्जीचा एक प्रकार आहे, फॉर्म ऑफ एनर्जी आहे. म्हणजे हीट पासून आपण काय मिळू शकतो, हीटचा उपयोग करून आपण वर्क करू शकतो, कारण ही एक एनर्जी आहे. एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी टू डू वर्क, कार्य करण्याची क्षमता. म्हणजेच हीट ही एक एनर्जी आहे. हीट पासून आपण वर्क करू शकतो. आता हीट पासून वर्क कशा पद्धतीने करतात ते आपल्याला एवढं एक लक्षात आलं की हीट एक एनर्जी आहे. एनर्जी असल्यामुळे हीटचं रूपांतर किंवा हीट पासून आपण वर्क करू शकतो. आता हीट पासून वर्क करतो त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे इंजिन. ही जी गाडी असते, टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर म्हणा, त्यामध्ये काय असते, हीटचा उपयोग करून त्याची मुवमेंट केली जाते. मुवमेंट झाली, मेकॅनिकल मुवमेंट झाली, डिस्टन्स, काहीतरी एखाद्या पदार्थानं डिस्टन्स मूव्ह केलं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वर्क झालं. म्हणजे इंजिनमध्ये काय होत असते, त्याचं एक्झाम्पल हीट पासून वर्क, त्याचं एक्झाम्पल आहे आयसी इंजिन. इंजिनमध्ये काय असतं, पेट्रोल असतं, पेट्रोलमध्ये असते केमिकल एनर्जी. त्या केमिकल एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये केलं जाते. केमिकल एनर्जी असते, पेट्रोलचं कंबशन करतो, त्याला जाळतो, त्याला जाळून काय करतो आपण, त्याचं रूपांतर हीट एनर्जी. आणि इंजिनमध्ये काय होतं, मग त्याचा ब्लास्ट होतो, आणि ब्लास्ट झाल्यामुळे त्या पिस्टनची मुवमेंट होते. इंजिनमध्ये पिस्टन असतो, पिस्टनची मुवमेंट झाली का बरं आपल्याला गाडीची मुवमेंट, इंजिन रनिंग मध्ये येते आणि आपल्याला गाडीची पिस्टनची मुवमेंट म्हणजे मेकॅनिकल वर्क, मेकॅनिकल एनर्जी, त्यालाच आपल्याला म्हणता येईल मेकॅनिकल वर्क. अशा पद्धतीनं हीट एनर्जीचं रूपांतर करून मेकॅनिकल वर्क मिळू शकतो, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे इंजिन. त्याचप्रमाणे वर्क करून सुद्धा आपण हीट मिळवू शकतो. म्हणजे वर्क, आता मेकॅनिकल वर्क करायचं म्हणजे, आणि ह्याचं एक्झाम्पल आहे फ्रिक्शन एनर्जी. फ्रिक्शन, जर आपण हाताला रब केला, अशा पद्धतीने रब केला तर हीट एनर्जी, मेकॅनिकल मुवमेंट झाली, म्हणजे मेकॅनिकल वर्क झालं. मेकॅनिकल वर्क झालं तर उष्णता निर्माण होते, ते गरमी निर्माण होते, हीट निर्माण होते. तर अशा पद्धतीनं वर्कचं रूपांतर सुद्धा आपण हीटमध्ये करू शकतो बाय फ्रिक्शन. फ्रिक्शनचा कन्सेप्ट वापरून आपण वर्कचं रूपांतर हीटमध्ये करू शकतो. त्याचं एक्झाम्पल रबिंग ऑफ पाम हँड्स.
तर अशा पद्धतीनं हीटचं रूपांतर वर्कमध्ये करता येईल, तर वर्कचं रूपांतर आपल्याला हीटमध्ये सुद्धा करता येईल. हीट आपण वेगवेगळ्या सोर्सेस पासून आपण हीट एनर्जी मिळवू शकतो. आपल्याला एक माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणते, एका एनर्जीचं रूपांतर आपण दुसऱ्या एनर्जीमध्ये करू शकतो. आता हीट एनर्जी वेगवेगळ्या एनर्जीपासून मिळू शकतो. केमिकल एनर्जीपासून मिळू शकतो, मेकॅनिकल एनर्जीपासून मिळू शकतो, तसेच ॲटॉमिक न्यूक्लिअर एनर्जीपासून मिळू शकतो. तर सोर्सेस ऑफ हीट एनर्जी, आपण केमिकल एनर्जी पासून हीट एनर्जी घेऊ शकतो. केमिकल एनर्जी पासून आपण हीट एनर्जी, त्याचं एक एक्झाम्पल बघितलं आपण, इंजिन, पेट्रोलमध्ये केमिकल एनर्जी असते, त्याचं कंबशन करून म्हणजे त्याचं ज्वलन करून आपण हीट एनर्जी मिळू शकतो. तसंच LPG गॅस, त्यामध्ये ब्युटेन आयसोब्युटेन असतो, त्याचं ज्वलन करून आपण हीट एनर्जी मिळवतो. त्यानंतर न्यूक्लिअर एनर्जीचं सुद्धा आपण उपयोग करून हीट एनर्जी मिळवू शकतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सन. सूर्य काय, सूर्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जी असते, न्यूक्लिअर रिॲक्शन होत असतात आणि तिथून जे हीट निर्माण होते ती हीट आपल्याला पृथ्वीवर मिळते. किंवा ॲटम बॉम्ब सुद्धा म्हणू शकतो, तिथे सुद्धा न्यूक्लिअर रिॲक्शन होते, त्यामार्फत आपली म्हणजे ॲटम बॉम्बमध्ये हीट एनर्जी अशी लिबरेट होते. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर सुद्धा हीट एनर्जीमध्ये करू शकतो. इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी म्हणजे जो वॉटर हीटर असतो तो इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये करतो. ते आपण पाणी गरम करण्यासाठी ती प्रोसेस होते. इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर सुद्धा हीट एनर्जीमध्ये होते. त्याचे एक्झाम्पल आहे वॉटर हीटर. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या एनर्जीचा वापर करून आपण हीट एनर्जी, वेगवेगळ्या एनर्जीचं रूपांतर आपण हीट एनर्जीमध्ये करू शकतो. आता आपल्याला माहित आहे हीट हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. तर एनर्जी कशात मोजतो आपण, एनर्जीचं युनिट, एनर्जीचं युनिट आहे जूल. एनर्जीचं युनिट जूल आहे, म्हणजे हीटचं युनिट सुद्धा काय असणार, युनिट ऑफ हीट जूल. म्हणजे SI युनिट ऑफ हीट इज जूल. हीटचं SI युनिट असते जूल आणि ते कॅपिटल जीने दाखवले जाते. तर युनिटचे बरेच युनिट, वेगवेगळे युनिट आहे. तर युनिट्स ऑफ हीट पाहू, हीट कोणकोणत्या युनिटमध्ये मोजली जाते. युनिट्स ऑफ हीट, सगळ्यात अगोदर कॅलरी. कॅलरीमध्ये हीट मोजली जाते. आणि कॅलरी म्हणजे काय असते, 1 ग्राम पाणी, 1 ग्राम पाण्याचे तापमान जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवली, 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेड हे तापमान, टेम्परेचर, 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला 1 कॅलरी ऊर्जा म्हणतात. अशा पद्धतीने समजा हे आपण घेतलं 1 ग्राम पाणी आणि त्याला हीट केलं. आता समजा नॉर्मल टेम्परेचरला 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे, 25चं 26 करायचं आपल्याला. कितीनं वाढवतो आपण, 1 डिग्री सेंटीग्रेडनं तापमान वाढवतो. 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी इथं आपण जे हीट दिली, 1 ग्राम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला किती उष्णता मिळणार आपल्याला, जर आपण 1 कॅलरी उष्णता लावली तर 1 ग्राम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढते. किंवा 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 कॅलरी उष्णता
असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड युनिट BTHU. BTHU त्याला म्हणतो आपण ब्रिटिश थर्मल युनिट. ब्रिटिश थर्मल युनिट मध्ये काय असते, सेम आपला कन्सेप्ट, वॉटर आणि टेम्परेचर. एक पाऊंड पाण्याचे तापमान 1 डिग्री फॅरेनहाइट. 1 पाऊंड पाण्याचे तापमान 1 डिग्री फॅरेनहाइटने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला आपण म्हणतो एक ब्रिटिश थर्मल युनिट उष्णता. 1 पाऊंड पाण्याचे तापमान 1 डिग्री फॅरेनहाइटने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला एक ब्रिटिश थर्मल युनिट उष्णता म्हणतात. त्यानंतर सेंटीग्रेड हीट युनिट CHU. सेंटीग्रेड हीट युनिट. पाणी आणि तापमान. इथे सुद्धा 1 पाऊंड पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला एक CHU उष्णता, एक सेंटीग्रेड हीट युनिट उष्णता म्हणतात. म्हणजे आपण कॅलरी म्हणजे 1 कॅलरी म्हणजे काय बघितलं होतं, 1 वॉटर आणि टेम्परेचर. 1 ग्राम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवलं तर मिळणारी उष्णता असते 1 कॅलरी. नंतर ब्रिटिश थर्मल युनिट, 1 ब्रिटिश थर्मल युनिट. 1 पाऊंड पाण्याचं तापमान 1 डिग्री फॅरेनहाइटने वाढवलं तर मिळणारी उष्णता असते 1 ब्रिटिश थर्मल युनिट. आणि CHU सेंटीग्रेड हीट युनिट. 1 पाऊंड पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवलं तर मिळणारी उष्णता असते आपल्याला 1 सेंटीग्रेड हीट युनिट. अशा पद्धतीनं कॅलरी, ब्रिटिश थर्मल युनिट आणि सेंटीग्रेड हीट युनिट हे सुद्धा हीटचे युनिट्स आहेत. तर यामधले रिलेशन पाहू, कॅलरी आणि जूलचं रिलेशन पाहू. एका कॅलरीमध्ये 4.2 जूल्स असतात. नंतर ब्रिटिश थर्मल युनिट आणि कॅलरीचं रिलेशन, एका ब्रिटिश थर्मल युनिटमध्ये जवळपास 252 कॅलरीज असतात. आता जर किलो कॅलरी म्हणायचं असेल, किलो कॅलरी म्हणजे कॅलरीला 1000 ने भागलं तर आपल्याला किलो कॅलरी मिळणार. म्हणजे एका ब्रिटिश थर्मल युनिटमध्ये 252 भागिले 1000 किलो कॅलरीज म्हणजे 0.252 किलो कॅलरीज असतात. नंतर सेंटीग्रेड हीट युनिट, एका सेंटीग्रेड हीट युनिटमध्ये 453.6 कॅलरीज असतात. एका कॅलरी 4.2 जूल. एका ब्रिटिश थर्मल युनिटमध्ये 252 कॅलरी आणि एका ब्रिटिश थर्मल युनिटमध्ये किलो कॅलरी म्हटलं तर भागिले 1000 कॅलरी 0.252 कॅलरी, 0.252 कॅलरी किलो कॅलरी. आणि एका सेंटीग्रेड हीट युनिट म्हणजे 453.6 कॅलरीज. हे झाले युनिट्स ऑफ हीट. त्यानंतर हीटचा पदार्थावर काय काय परिणाम होतो, इफेक्ट्स ऑफ हीट. इफेक्ट्स ऑफ हीट. आता एखादा पदार्थ आहे, त्याला आपण उष्णता दिली, त्याला हीट करतो. तो हीट केल्यामुळे काय होतो,
तो एक्सपांड होतो, त्याचं प्रसरण होते, त्याचा आकार वाढतो, त्याची व्हॉल्यूम वाढते, म्हणजे चेंज इन डायमेन्शन. पदार्थाला हीट केल्यामुळे काय होतं, त्याचा आकार वाढतो, आकारमान वाढतो. हीटचा इफेक्ट काय, चेंज इन डायमेन्शन. तर डायमेन्शन म्हटलं तर त्याच्यात लांबी, रुंदी, एरिया, व्हॉल्यूम सगळं आलं. त्याची लांबी वाढते, त्याचा एरिया वाढतो, त्याची व्हॉल्यूम वाढते. सेकंड, याचं समजा काही टेम्परेचर असेल तर हीट दिल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढणार, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. हीटमुळे टेम्परेचर मध्ये फरक पडतो. त्यानंतर जर सॉलिड असेल, अति जास्त प्रमाणात हीट दिली, तो वितळायला सुरुवात होतो. सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडला हीट दिली तर लिक्विडचं रूपांतर होते गॅसमध्ये. तर चेंज इन स्टेट, चेंज इन स्टेट म्हणजे त्याच्या स्टेटमध्ये फरक पडतो. म्हणजे सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. त्यानंतर पुन्हा आपल्याला असं म्हणता येईल का जे स्ट्रक्चर्स असतात, इंटरनल स्ट्रक्चर असतात मटेरियलचे, ते सुद्धा बदलतात. जसं जसं टेम्परेचर वाढते त्या पद्धतीनं मटेरियलचं इंटरनल स्ट्रक्चर चेंज होत असते, चेंज इन स्ट्रक्चर. आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे, फिजिकल प्रॉपर्टी, स्ट्रक्चर म्हणजे कोणती, त्याला फिजिकल प्रॉपर्टी म्हणतात. त्याची फिजिकल प्रॉपर्टी चेंज होते मटेरियलची. चेंज इन प्रॉपर्टी, चेंज इन फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे स्ट्रक्चर. समजा पहिले क्लोज स्ट्रक्चर असेल, म्हणजे खूप पार्टिकल जवळ असतील, त्याला गरम केल्यामुळे काय होणार, पार्टिकल दूर जाणार. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर चेंज झालं, अजून गरम केला तर अजून दूर जाणार. म्हणजे त्या पदार्थाचं इंटरनल स्ट्रक्चर ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. स्ट्रक्चर ही फिजिकल प्रॉपर्टी आहे, म्हणजे या पदार्थाच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज होतात. नंतर मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे हार्डनेस. जर पदार्थाचं तापमान वाढवलं आपण तर त्याचा हार्डनेस कमी होत असतो. जर टेम्परेचर वाढवलं आपण किंवा हीट वाढवली, टेम्परेचर म्हणण्यापेक्षा त्याला हीट केलं, एखाद्या पदार्थाला हीट केलं, म्हणजे हीट केल्यामुळे काय होत असते, त्या पदार्थाचा जो हार्डनेस आहे तो कमी होत असतो. याला म्हणतो आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी. हार्डनेस ही मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे, ते चेंज होतात. हीटमुळे मेकॅनिकल प्रॉपर्टी चेंज होतात. पुन्हा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज म्हटलं तर रेझिस्टन्स पाहू. जर हीट दिली आपण, पदार्थाला जर हीट केला, जी उष्णता दिली आपण, तर पदार्थाचा रेझिस्टन्स सुद्धा वाढत असतो, जे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज होतात. अशा पद्धतीनं हीटमुळे पदार्थाच्या फिजिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी चेंज होतात. एक तर आकारात फरक पडतो, लांबी, रुंदी, उंची, डायमेन्शन चेंज होतात. तापमानात वाढ होते, हीट वाढवली तर तापमान वाढते, हीट कमी केली तर तापमान कमी होते. स्टेट चेंज होते, म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. जेवढी जास्त आपण तापमान जेवढी जास्त हीट देणार तर त्यामुळे त्या पदार्थाचे स्टेट चेंज होणार. आणि इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा चेंज होत असते. फिजिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टी सुद्धा चेंज होत असते. हे झाले हीटचा इफेक्ट. त्यानंतर हीट मोजण्यासाठी टू मेजर अमाऊंट ऑफ हीट, एक उपकरण वापरले जाते, त्याला म्हणतो आपण कॅलोरीमीटर. टू मेजर अमाऊंट ऑफ हीट काय वापरतो आपण, कॅलोरीमीटर. उष्णता मोजण्यासाठी कॅलोरीमीटर या उपकरणाचा उपयोग केला जातो. त्यानंतर पाहू आता कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर याला म्हणतो आपण
तापमान. आपण उष्णता म्हणजे बघितली होती, एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ थंड आहे किंवा उष्ण आहे याची जाणीव करून देणाऱ्या फिजिकल क्वांटिटीला आपण हीट म्हणतो. टेम्परेचर म्हणजे काय असते, आता तो पदार्थ किती थंड आहे किंवा किती उष्ण आहे हे सांगणाऱ्या वास्तव संख्येला म्हणजेच डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड टेम्परेचर. The degree of hotness or coldness of a substance is called टेम्परेचर. टेम्परेचर काय दाखवतो, अशी संख्या दाखवतो, त्याच्यामुळे आपल्याला माहित पडते की पदार्थ किती थंड आहे किंवा किती गरम आहे याची माहिती आपल्याला टेम्परेचर पासून मिळत असते. आणि टेम्परेचर कशात मोजत असतो आपण, डिग्री सेंटीग्रेड, डिग्री फॅरेनहाइट, डिग्री केल्विन, डिग्री रूमन, असे डिग्री केल्विन हे वेगवेगळे प्रकारचे टेम्परेचरचे युनिट्स आहे. सगळ्यात अगोदर आता टेम्परेचरचे युनिट पाहू. आणि टेम्परेचर मोजण्यासाठी आपण थर्मामीटर वापरत असतो. टू मेजर टेम्परेचर मोजण्यासाठी काय वापरतो आपण, थर्मामीटर. आणि याचं युनिट असते, टेम्परेचर मोजायचं युनिट असते एसआय युनिट. टेम्परेचर मोजायचं एसआय युनिट आहे केल्विन, कॅपिटल केने दाखवतात. आणि डिग्री केल्विन असते ते. आणि वेगवेगळे युनिट आहे, बाकी युनिट आहे युनिट्स ऑफ टेम्परेचर. इतर युनिट एसआय युनिट केल्विन आहे, बाकी युनिट आहे डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट आणि डिग्री रूमन आणि केल्विन सुद्धा, डिग्री केल्विन. वेगवेगळे युनिट आहे आणि केल्विन हा एसआय युनिट आहे. याला आपण एसआय युनिट, टेम्परेचरचं एसआय युनिट आहे केल्विन. आता डिग्री सेंटीग्रेड, फॅरेनहाइट, रूमन आणि केल्विन हे झाले टेम्परेचरचे युनिट. आता टेम्परेचरच्या 4 स्केल आहे. सेल्सिअस स्केल आहे, फॅरेनहाइट स्केल आहे, केल्विन स्केल आणि रूमर स्केल. तर यांचं कॅलिब्रेशन कशा पद्धतीनं करतात ते पाहू. टेम्परेचर स्केल पाहू. टेम्परेचर स्केलचं कॅलिब्रेशन आहे पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट जो असतो तो आणि बॉइलिंग पॉईंट यांच्या हा रेफरन्स, हे 2 रेफरन्स पॉईंट घेऊन टेम्परेचर स्केलचं कॅलिब्रेशन केलेलं असते. तर रेफरन्स पॉईंट काय असते कॅलिब्रेशनसाठी, कॅलिब्रेशनचे रेफरन्स पॉईंट असतात, 2 पॉईंट असतात, एक अप्पर पॉईंट आणि एक लोअर पॉईंट. लोअर पॉईंट काय घेत असतो आपण, फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि अप्पर पॉईंट हा लोअर पॉईंट झाला. लोअर पॉईंट घेत असतो फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर आणि अप्पर पॉईंट घेत असतो बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. अप्पर पॉईंट घेत असतो आपण पाण्याचा बॉइलिंग पॉईंट. कशा पद्धतीने ह्या स्केल कॅलिब्रेट केल्या जातात ते पाहू. आपल्याजवळ 4 स्केल आहे. सेल्सिअस स्केल, डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपण इंडिकेट करतो. फॅरेनहाइट स्केल, डिग्री फॅरेनहाइट मध्ये मोजतो. केल्विन स्केल,
केल्विनमध्ये मोजतो. आणि एक रूमर स्केल असते REU एक रूमर स्केल डिग्री रूमरमध्ये ती मोजली जाते. आता सेल्सिअस स्केलमध्ये काय असते समजा, हा थर्मामीटर आहे, 2 पॉईंट हा लोअर पॉईंट आणि हा अप्पर पॉईंट. आणि इथे मर्क्युरी असते आतमध्ये, मर्क्युरी अप्पर पॉईंट लोअर पॉईंट. अप्पर पॉईंट लोअर पॉईंट. सेल्सिअस स्केलमध्ये लोअर पॉईंटमध्ये काय बघितलं होतं आपण, पाण्याचा फ्रीझिंग पॉईंट. ज्या टेम्परेचरवर पाण्याचं रूपांतर बर्फात होते त्या टेम्परेचरला म्हणतो आपण फ्रीझिंग पॉईंट. आणि ज्या टेम्परेचरवर पाण्याचं रूपांतर वाफेत होते म्हणजे स्टीममध्ये होते त्या टेम्परेचरला म्हणतो आपण पाण्याचं बॉइलिंग पॉईंट. तर सेल्सिअस स्केलमध्ये 0 डिग्री सेंटीग्रेडला फ्रीझिंग पॉईंट असतो, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस तापमानावर पाण्याचं रूपांतर बर्फात होत असतं, त्याला फ्रीझिंग पॉईंट. आणि बॉइलिंग पॉईंट असतो 100 डिग्री सेंटीग्रेड. प्रत्येक स्केलसाठी हे वेगवेगळे पॉईंट्स असतात ना. तर हा झाला पाण्याचा बॉइलिंग पॉईंट, म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेडवर पाण्याचं रूपांतर वाफेत होते, स्टीममध्ये होते. आता हे 2 रेफरन्स पॉईंट घेतले आणि सेल्सिअस स्केलमध्ये काय करतात, इथे 100 डिव्हिजन केले जाते. इथे 100 रेषा पाडतात. एक रेष दाखवते 1 डिग्री सेंटीग्रेडची, इथे 100 डिव्हिजन केले जातात. लोवेस्ट पॉईंट असतो 0 डिग्री सेंटीग्रेड, अप्पर पॉईंट असतो, हायेस्ट पॉईंट असतो 100 डिग्री सेंटीग्रेड सेल्सिअस स्केलमध्ये. त्यानंतर फॅरेनहाइट स्केल. फॅरेनहाइट स्केलचं कॅलिब्रेशन कसं केलं जाते, आता फॅरेनहाइट स्केलमध्ये जो फ्रीझिंग पॉईंट आहे पाण्याचा तो 32 डिग्री फॅरेनहाइट असतो आणि बॉइलिंग पॉईंट असतो 212 डिग्री फॅरेनहाइट. आणि या स्केलमध्ये 32 डिग्री फॅरेनहाइट ते 212 डिग्री फॅरेनहाइटचे 180 डिव्हिजन करतात, 180 भाग करतात, म्हणजे याच्यावर 180 रेषा असतात. तसंच केल्विन स्केलमध्ये फ्रीझिंग पॉईंट असतो 273 केल्विन आणि बॉइलिंग पॉईंट असतो 373 केल्विन. इथे सुद्धा 100 डिव्हिजन केले जाते. रूमर स्केलमध्ये 0 डिग्री रूमर फ्रीझिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो 80 डिग्री रूमर आणि याचे 80 डिव्हिजन 80 भाग केलेले जातात. अशा पद्धतीने या 4 स्केलचं कॅलिब्रेशन केले जाते. तर या कॅलिब्रेशनवरून आपण त्यांचं रिलेशन फाइंड आउट करू शकतो. सेल्सिअस, फॅरेनहाइट, केल्विन आणि रूमर. काय करायचं, सेल्सिअस स्केलचा C मायनस लोअर पॉईंट किती आहे 0 भागीला टोटल नंबर ऑफ डिव्हिजन किती 100 बरोबर. फॅरेनहाइट स्केलचा फॅरेनहाइट F मायनस लोअर पॉईंट किती आहे इथं 32 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 32 भागीला टोटल नंबर ऑफ डिव्हिजन 180. त्यानंतर केल्विन स्केल K मायनस लोअर पॉईंट 273 भागीला टोटल नंबर ऑफ डिव्हिजन 100. आणि शेवटचं रूमर स्केल R लोअर पॉईंट मायनस 0 अप्पर पॉईंट 80 डिव्हिजन आहे 80 टोटल नंबर ऑफ डिव्हिजन 80. तर याला सिम्प्लिफाय करू शकतो. C डिवाइड बाय 100 F मायनस 32 डिवाइड बाय 180 K मायनस 273 डिवाइड बाय 100 आणि R डिवाइड बाय 80. जर आपण प्रत्येकाला 20 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला असं इथे 20 गुणिले 100 20 गुणिले
F मायनस 32 भागिले 180 20 गुणिला K मायनस 273 भागिले 100 20 गुणिला R भागिला 80 5 चा भाग जातो C भागिला 5 20 18 20 18 32 भागिला 9 2 पंच 10 K मायनस 273 divided by 5 2 चौक 8 4 हे झालं आपलं स्टँडर्ड रिलेशन सेल्सियस स्केल फॅरेनहाइट स्केल केल्विन स्केल आणि रूमर स्केल यामधलं रिलेशन. आता या रिलेशनचा वापर करून आपण सेल्सियसचं फॅरेनहाइटमध्ये किंवा केल्विनमध्ये किंवा रूमरमध्ये कन्व्हर्शन करू शकतो. आता सेल्सियस आणि फॅरेनहाइटचं रिलेशन C आणि F या दोघांमधलं रिलेशन करू फक्त. ज्या दोघांचं रिलेशन किंवा दोघांमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल म्हणजे सेल्सियस सेंटीग्रेडचं फॅरेनहाइटमध्ये किंवा फॅरेनहाइटचं सेल्सियसमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर त्या दोनच टर्म घ्यायच्या C ची आणि F ची. C भागिला 5 F मायनस 32 डिवाइड बाय 9. आता जर मला सेल्सियसचं टेम्परेचर सेल्सियसमध्ये टेम्परेचर काढायचं असेल तर 5 ला इकडे शिफ्ट करायला लिहिता येईल 5 गुणिला F मायनस 32 डिवाइड बाय 9 म्हणजे 5 भागिला 9 गुणिला F मायनस 32 म्हणजेच आपल्याला C बरोबर 5 भागिला 9 इन ब्रॅकेट F मायनस 32 या फॉर्म्युल्याला सेंटीग्रेडमध्ये टेम्परेचर कॅल्क्युलेट करता येईल. जर F काढायचा असेल फॅरेनहाइटमध्ये जर काढायचं असेल तर रिलेशन सेम तेच यूज करायचं आहे F मायनस 32 डिवाइड बाय 9. F कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे पहिले 9 ला इकडे शिफ्ट करा 9C डिवाइड बाय 5 F मायनस 32 ला इकडे शिफ्ट करा मायनस असेल तिकडे आल्यावर प्लस होणार प्लस 32 F म्हणजेच F इक्वल टू 9C डिवाइडेड बाय 5 प्लस 32. या फॉर्म्युल्यानं आपल्याला फॅरेनहाइटमध्ये टेम्परेचर कॅल्क्युलेट करता येईल. नंतर सेल्सियस आणि केल्विन मधलं रिलेशन आहे. C/5 इक्वल्स टू किती आहे K मायनस 273 डिवाइड बाय 5 म्हणजे 5 इथे कॅन्सल होतात C इक्वल टू K मायनस 273. केल्विनमध्ये टेम्परेचर दिलेलं असेल सेल्सियसमध्ये काढायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा किंवा जर केल्विन काढायचं असेल तर याला इकडे ट्रान्सफर करा याला असं सुद्धा लिहिते K बरोबर मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस C प्लस 273 म्हणजे सेल्सियस टेम्परेचरमध्ये जर 273 मिळवले तर आपल्याला केल्विन टेम्परेचर मिळणार. त्यानंतर सेल्सियस आणि रूमरचं रिलेशन पाहू. C/5 इक्वल्स टू R/4 म्हणजे C बरोबर 5R/4 अशा पद्धतीने लिहिता येईल किंवा जर R काढायचं असेल तर R बरोबर 4 ला इकडे शिफ्ट करा खालती आधी इकडे वरती जाते 4C डिवाइडेड बाय 5. अशा पद्धतीनं जर रूमर टेम्परेचर दिलं असेल तर सेल्सियसमध्ये कॅल्क्युलेट करता येते सेल्सियसमध्ये दिलं असेल तर आपल्याला रूमरमध्ये कॅल्क्युलेट करता येते. अशा पद्धतीनं आपण सेल्सियस फॅरेनहाइट केल्विन आणि रूमर स्केल यूज करून वेगवेगळ्या युनिट्समध्ये आपण टेम्परेचर कॅल्क्युलेट करू शकतो.
आता आपण पाहू, हीट सुद्धा बघितलं, टेम्परेचर सुद्धा बघितलं. हीट आणि टेम्परेचर मध्ये बेसिक डिफरन्स पाहू. हीट आणि टेम्परेचर यांच्यामधला आपला डिफरन्स पाहायचा. डिफरन्स हीट म्हणजे काय, फॉर्म ऑफ एनर्जी आहे, एक एनर्जीचा प्रकार आहे. टेम्परेचर म्हणजे काय बघितलं होतं आपण, डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस, म्हणजे एखादा पदार्थ किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे आपल्याला टेम्परेचर म्हणून माहित पडते. डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. आपण हीट मोजत असतो जूल मध्ये, कॅलरी मध्ये, ब्रिटिश थर्मल युनिट मध्ये, सेंटीग्रेड हीट युनिट मध्ये. आणि टेम्परेचरचं युनिट एसआय युनिट आहे केल्विन, केल्विन मध्ये मोजत असतो. डिग्री सेंटीग्रेड, डिग्री फॅरेनहाइट, डिग्री रोमन. त्यानंतर मेजरमेंट करण्यासाठी कॅलोरीमीटर वापरतो. हीट मेजर करण्यासाठी कॅलोरीमीटर वापरले जाते. आणि टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मोमीटर वापरले. पुन्हा आपल्याला म्हणता येईल, जर मिक्सचरची हीट काढायची असेल, मिक्सचरची हीट काढायची असेल तर आपण हीटला ऍड करू शकतो. नेक्स्ट पॉइंट हो, मिक्सचरची टोटल हीट काढायची असेल तर आपण हीटला ऍड करू शकतो. हीटला डायरेक्ट ऍड करू शकतो. पहिल्या सबस्टन्सची हीट प्लस दुसऱ्या सबस्टन्सची हीट, दोघांची हीटची टोटल केली तर आपल्याला मिक्सचरची हीट मिळणार. तर हीट ॲडिशन, डायरेक्ट हीट ॲडिशन आपण करू शकतो. परंतु टेम्परेचरचं तसं नसतं. मिक्सचरचं जर टेम्परेचर काढायचं असेल, मिक्सचरचं टेम्परेचर काढायचं असेल तर टेम्परेचरची ॲडिशन नाही करता येत. cannot do टेम्परेचर ॲडिशन. म्हणजे मिक्सचरचं जर आपल्याला टेम्परेचर काढायचं असेल तर डायरेक्ट त्यांच्या टेम्परेचरची ॲडिशन करून आपण टेम्परेचर काढू शकत नाही. तर हे झालं बेसिक डिफरन्स हीट आणि टेम्परेचर मधलं.